लोकहिता न्यूज, एक सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राइब आणि शेअर करा। शहरात शालेय राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा सुरू आहे। महाराष्ट्रातील 8ही विभागातील 8ही टीम फायनल्समध्ये सिलेक्शनसाठी मैदानावर लढत आहे। यावेळी नाशिक, लातूर, पुणे, संभाजीनगर, मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती या 8ही विभागांची फुटबॉल टीम अमरावती येथे स्टेट लेव्हल फुटबॉल कॉम्पिटिशनसाठी आली आहे। विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण जितके महत्त्वपूर्ण आहे तेवढेच महत्त्वपूर्ण स्पोर्ट्स पण आहे। याच पार्श्वभूमीवर 13 नोव्हेंबरपासून सायन्स कोर मैदानावर 14 वर्ष वयोगटापर्यंत मुलींचे फुटबॉल मॅच आणि पोलीस ग्राउंड येथे 14 वर्ष वयोगटापर्यंत मुलांचे फुटबॉल मॅच सुरू आहे। 13 नोव्हेंबरला 8ही फुटबॉल टीम सेमीफायनल्सच्या सिलेक्शनसाठी खेळत होती। 8 टीममधून 4 विजेता टीम 14 नोव्हेंबरला सेमीफायनल्स खेळणार आहे आणि त्यामधून 2 टीम फायनलसाठी खेळणार आहे। स्पोर्ट्सचे महत्त्व काही काळासाठी हरवले होते, ते आता परत आले आहे। सरकारच्या खेलो इंडिया मोहिमेअंतर्गत शालेय शिक्षणात स्पोर्ट्सला शाळांकडून आणि विद्यार्थ्यांकडून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे। सध्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना स्पोर्ट्सचे महत्त्व समजले आहे, त्यामुळे ते आपल्या मुलामुलींना कोणतेही स्पोर्ट्स खेळण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे दृश्य समाजात दिसत आहे। शारीरिक व्यायाम लहान मोठ्या सगळ्यांच्या जीवनात असणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते व्यायाम स्पोर्ट्सच्या माध्यमातून येत असेल तर ही अत्यंत प्रभावशाली गोष्ट आहे। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर 14 वर्षातील मुलामुली फुटबॉल स्पर्धेचे या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे। महाराष्ट्रातून 8 विभागातून 288 मुलामुलींनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। या स्पर्धेचं आयोजन 2 ठिकाणी करण्यात आलेलं आहे, एक पोलीस मैदान आणि एक सायन्स कोर मैदान। निवासाची व्यवस्था विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या स्पर्धेमधून जे विजयी संघ होतील त्यांची निवड चाचणी उद्या परवाला सकाळी 7 पासून तर 5 वाजेपर्यंत राहील। निवड समिती सदस्य उत्कृष्ट खेळाडूची निवड या ठिकाणी करतील आणि एक महाराष्ट्राचा उत्कृष्ट संघ झारखंड आणि मध्य प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या नॅशनल स्पर्धेकरता निवडला जाईल। या स्पर्धेकरिता एक सामन्याकरता लागणारा कालावधी हा 25 मिनिट, 10 मिनिटाचा ब्रेक आणि पुन्हा 25 मिनिट अशा पद्धतीने या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत। या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले खेळाडू, पंच, त्यांचे निवड समिती सदस्य आणि क्रीडा मार्गदर्शकांचे सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। धन्यवाद।